लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंतचा कल पाहता एनडीएला बहुमत मिळाले. मात्र विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून जबरदस्त टक्कर मिळाली आहे. भाजपच्या आपकी बार 400 पारच्या घोषणेचा काही विशेष परिणाम पडला नसल्याचं दिसून येत आहे. ममता बॅनर्जी दूर गेल्यामुळं आणि नितीश कुमार हे एनडीएमध्ये गेल्यामुळं इंडिया आघाडी कमकुवत ठरते असं चित्र दिसत होतं. मात्र निवडणुकीत त्यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली दिसून आली. मोदी सरकार विरोधात जनतेत जो काही असंतोष होता त्याचा संपूर्ण फायदा विरोधी आघाडीला झाल्याचं पाहायला मिळालं. नेमक्या कोणत्या कारणामुळे इंडिया आघाडीला विजय मिळाला हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी. मंडळी, 5 कारणावरून आपण जाणून घेणार आहोत की विरोधी पक्षांना नवसंजीवनी कशी मिळाली. पहिलं म्हणजे निवडणुकीचा प्रचार. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना दोन्ही बाजूंनी कस लावला होता. मात्र आरक्षण संपवण्याच्या आणि संविधान बदलण्याच्या गोष्टींना मुद्दा बनवण्यात विरोधी पक्षांना यश मिळाल्याचं दिसून आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही विरोधी पक्षांच्या मुद्द्यांना आपल्या शैलीत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. जास्त मुलं जन्माला घालणारे, घुसखोर, मंगळसूत्र यासारखे राजकीय कीवर्ड लोकांना फारसे पसंत पडले नाहीत. दुसरं कारण म्हणजे स्थानिक पक्षांचा दबदबा. निवडणुकीच्या आधी एका सर्वेक्षणात असं म्हटलं गेलं होतं की भाजपाला स्थानिक पक्षांकडून कठोर आव्हान मिळू शकते आणि देशभरात अशा 200हून अधिक जागा सांगितल्या गेल्या होत्या. सध्या निकालाच्या कलामध्येही हेच चित्र दिसत आले आहे. स्थानिक पक्षांमध्ये सर्वाधिक प्रभावी हे उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी, तमिळनाडूमध्ये डीएमके आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा मजबूत होत असल्याचं दिसतंय. तिसरं कारण म्हणजे मुस्लिम मतदार इंडियासोबत. एक्झिट पोलमध्ये समोर आलेले आकडे आता जरी निकालाच्या कलांशी मिळतीजुळती दिसत नसले तरी मुस्लिम मतदारांशी संबंधित सर्वेक्षण योग्य ठरत आहे. इंडिया आघाडीला सर्वाधिक मते ही मुस्लिम समुदायाकडून मिळाली आहेत हे स्पष्ट होत आहे. चौथे कारण म्हणजे तरुण मतदार. एक्झिट पोलमध्ये तरुणांचा विशेष उल्लेख करण्यात आला होता, तर भाजपाचे अधिक मतदार हे 35हून अधिक वर्षाच्या वयोगटातील आहेत. 18 ते 25 आणि 25 ते 35 वयोगटातील मतदारांना बदल आणि त्वरित परिणाम अपेक्षित होता. त्यांचे मत इंडिया आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. आणि 5वं कारण म्हणजे काँग्रेसच्या कामगिरीत सुधारणा. काँग्रेसची न्याय स्कीम यावेळी कामी आली असे म्हणायला हरकत नाही. न्याय योजना तर राहुल गांधींनी 2019 मध्ये पण आणली होती, मात्र त्याचे महत्त्व ते नीट समजू शकले नव्हते. यावेळी त्यांनी त्यात आणखी काही गोष्टी जोडल्या आणि त्याचाच फायदा झाला. या विपरीत इंडिया आघाडीच्या वाढत्या जागाचं कारण काय आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.